ठाण्यामध्ये आनंद चॅरिटेबल ट्रस्टकडून 9 दिवस देवीचा उत्साह मोठा थाटामाटात साजरा झाला। मात्र आज देवीचं विसर्जन सोहळा पार पडत आहेत। मी सध्या ठाण्याच्या तलापाली परिसरामध्ये आहे। आपण जर ह्या ठिकाणी बघितलं, ह्या देवीचा आता विसर्जन सोहळा हा सांगता जी आहे ती आता या ठिकाणी पार पडत आहे। देवीचं थाटामाटात जी मिरवणूक सोहळा आहे ती देखील पार पडली आहेत। अनेक धार्मिक जे पारंपरिक जे खेळ असतात, नृत्यकला असतात ते देखील या ठिकाणी साजरे केले आहेत। स्वतः केदार दिघे असतील किंवा राजन विचारे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जर बघितलं, देवीचं आता थोड्याच वेळात या तलावपालीमध्ये विसर्जन होणार आहे आणि देवीकडे काही मागण्या असतील मागितलेल्या आहेत, काही सांगिता केले आहेत, ते देखील आता पूर्ण होतील असं देखील बघितलं जातं। कारण की बघायला गेलो तर श्रद्धाळू बोलले जातं की ठाण्यामध्ये ही जी देवी आहे ही पारंपरिक हिचं देवीचं पूजन ह्या ठिकाणी होत असत आणि स्वतः आपल्यासोबत केदार दिघे देखील आहेत। सर, काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील देवीचं मोठ्या थाटामाटात उत्साह सोहळा पार पडत आहेत, काय सांगाल? मला वाटतं गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये कसे उत्सव साजरे करायचे ते या ठाण्यामधून दाखवून दिलं। मग तो गणेशोत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असेल, गणेश दर्शन स्पर्धा असतील, हे जेवढे उत्सव, शिवजयंती उत्सव असेल, हे सर्व उत्सव या ठाण्यामध्ये साजरा करायचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलं होतं आणि तीच परंपरा जपण्याचं काम आम्ही आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली 35 वर्ष या ठिकाणी करतो आहे। आणि या देवीचा महिमा म्हणजे भक्तांच्या हाकेला धावणारे आणि नवसाला पावणारे अशी देवीची आख्यायिका आहे आणि ती परंपरा धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून चालू आलेली आहे। ती परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे। Come my love, please don't say no baby, come my love। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। तर आपण जर बघितलं तर जो उत्साह असतो प्रत्येक नागरिकांच्या मनात, 9 दिवस देवीची सातत्याने पूजा करणं आणि आज देवीला अखेरचा निरोप देतात, तिची विसर्जन मिरवणूकमध्ये देखील भाविकांनी मोठी या ठिकाणी गर्दी केली। मला असं वाटतं की गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो पायंडा या महाराष्ट्रामध्ये पाडून दिला आणि त्यांचेच शिष्य विचारे साहेबांनी ती संस्कृती, ती परंपरा वर्षानुवर्ष जपलेली आहे, जोपासलेली आहे। आपण बघत असाल, या 9 दिवसामध्ये अनेक भक्तगण या महाराष्ट्राभरून जसे दिघे साहेबांच्या देवीला येतात, तसेच या चैत्र नवरात्र उत्सवाला आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जो हा उत्सव मोठ्या संख्येने होतो, तिकडे येऊन ते लोक आशीर्वाद घेत असतात, आपले नवस फेडत असतात। मला असं वाटतं सर्व जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य जनतेला सुखाचे दिवस यावे, आनंदाचे दिवस यावे, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशी आणि त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, याच अनुषंगाने विचारे साहेबांनी या देवीची स्थापना केली। आणि आज आपण सर्वत्र जर का या देवीचा महिमा बघितला तर लोक एक उत्साहाने, एक आशेने, एक अपेक्षेने या देवीच्या चरणी नतमस्तक होऊन येतात की आपली गारणं मांडतात आणि ती गारणं पूर्ण होतात अशी एक भाविकांची इच्छा आणि अपेक्षा असते आणि तशीच ती देवी आशीर्वाद देत असते। आपण जर बघितलं, भांडूपमध्ये महायुतीचा महामेळावा पार पडत होता। मात्र त्या ठिकाणी जे शिंदे गटाचे जे कार्यकर्ते होते आक्रमक झाले, कारण की त्या ठिकाणी ना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो किंवा आनंद दिघे यांचा फोटो नव्हता। मला असं वाटतं की आत्ता आपण देवीच्या मिरवणुकीला विसर्जनाच्या आलेलो आहोत। इकडे राजकारण कोणत्याही पद्धतीचं करणं योग्य नाही। जिकडे देवीच्या चरणी आपण नतमस्तक व्हायला आलो आहे तिकडे देवीचा आणि अध्यात्माचाच विषय बोलला पाहिजे। मला असं वाटतं दुसरा विषय नाही बोलता का। नक्कीच हे होते आपल्यासोबत केदार दिघे। मात्र आता थोड्याच वेळात ह्या ठिकाणी देवीचे विसर्जन सोहळा हा पार पडणार आहे। देवीचा थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे। गोंधळी मंदिर देखील या ठिकाणी आहे आणि अखेरचा निरोप म्हणजेच देवीचं आता जी विसर्जन हे थोड्याच वेळात आता पार पडणार आहेत। कॅमेरामन सुभाषसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, ठाणे।